कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य, आपल्या इव्हेंट मध्ये जो अनपेक्षित घोळ झाला तो कोणामुळे? त्या व्यक्तीचं नाव सांगणार होतास तू। त्या मुलींमध्ये पारूचं नाव आलंच कसं? आई, याचं उत्तर दिशाच देईल। कारण या सगळ्याची जबाबदारी फक्त दिशाकडेच होती। मी काय म्हणते अहिल्या, जे काही झालं गेलं ते जाऊ देत की आता आपल्या घरात सगळ्या शुभ गोष्टी घडतायत, त्याच्यावर फोकस करूयात। हो ना मीरा? किर्लोस्करांचा कार्यक्रम होता तो, त्यात अशी गफलत? फक्त मीच नाही तर किर्लोस्कर कुटुंबातल्या प्रत्येकानेच किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या इज्जतीची काळजी घ्यायची असते। हा खेळाचा पट माझा आहे, त्यावर सोंगट्या पण मीच मांडणार। माझ्या घरात काम करणारी एक मुलगी इतक्या मुलींवर अन्याय करत अंतिम यादीत आलीच कशी? बोल दिशा, मी ऐकतेय। आंटी, मला असं वाटतं की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं। काय चांगलं झालंय दिशा? आंटी, तुम्ही तर हे बघायलाच हवं। आपण घेतलेल्या इव्हेंटच्या त्या पोस्टला मिलियन्स मध्ये व्ह्यूज गेलेत, मिलियन्स मध्ये। इजंट इट अमेझिंग? आदित्य, तू बघितलंस हे? गुड जॉब दिशा, पण हा विषय जरा वेगळा आहे। वेगळा विषय म्हणजे? सॉरी, मला कळालं नाही। दिशा, फायनलिस्ट 4 मुलींची नावं तुझ्या आणि माझ्या अप्रुव्हलने ठरली होती। त्या मुलींना आपण भेटलोही होतो, त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता, फायनल लिस्ट आईकडेही गेली होती। इथपर्यंत सगळं परफेक्ट केलं होतंस तू। येस आदित्य, येस, मीच केलं होतं। थँक्यू सो मच फॉर युअर अप्रिसिएशन। त्या मुली शॉर्टलिस्ट करणं ऑलमोस्ट 2000 एंट्रीज मधून, इट वॉज अ टफ जॉब, राईट? ओ गॉड आदित्य, एवढं कौतुक नको करूस माझं, नाही तर मी हवेत तर रंगायला लागेल। मग हे सगळं जेव्हा तू मॅनेज करत होतीस तेव्हा त्या 4 मुलींच्या नावामध्ये पारूचं नाव कसं काय आलं, आणि तेही आयत्या वेळी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।